तुम्ही खूप वेळेवर जाता. हा खूप वेळेवर जाता तुम्ही. वेळेवर खूप जातो. हा खूप 6चं कॉल टाइम असेल तर तुम्ही 5:30लाच जाता आणि केदार शिंदेना भाव करता. केदार शिंदे असं आहे ना. वा. हे खरं आहे. का जाता? दुसऱ्यांची गोची होते त्यामुळे. अरे मग चूक आहे की चांगली गोष्ट पण आहे? असं का करतात? चूक असेल बरोबर असेल असं का ज्या करता? कामासाठी आपण जातोय टायमात पोहोचणं आपलं काम आहे. पण भाव केल्यामुळे काय नुकसान काय झालंय? भाव केल्यामुळे काय झालंय? त्याला कळतं रे, हा आलाय म्हणून. भाव केल्यामुळे त्यांना एक सिरियल सुचली, अजूनही चांद रात आहे. त्यामुळे लोकांचे किती वांदे झाले याची कल्पना नाहीये तुम्हाला. म्हणजे त्यांना खूप भीतीदायक होती ती सिरियल. त्यामुळे लोक झोपत नव्हते रात्रीचे. सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे यावर? Deserve it. सर हसू नको, हसू नको. फक्त बोल ना, फक्त बोलायचं आहे. टान्स पण घेऊ देत नाही. तोडफोड न करता बोल. वेळ आणि भरत जाधव कधीही सांगून येत नाहीत, पण वेळेला भरत जाधव न सांगताही येतात. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर मामा अफजल खानाचा बाप कोण? तुझा बाप. पप्पा तुम्ही बाप म्हणजे मी अफजल खान. वा. अरे अरे अफजल खानाचं स्पेलिंग पण तुझ्यापेक्षा मोठं आहे रे. आ मग तुम्ही सांगा ना अफजल खानाचा बाप कोण? चल्ली अफजल खानच्या बापाचं नाव पप्पा. चल पप्पा. हा, ओके. मस्त नाव आहे. पप्पा आली नाही तर अफजल खान लिही. चल अफजल खान सांगा. बाफजल खान चांगला आहे. हे जरा मस्त सूट होते बाफजल खान. चला बाफजल खान. अफजल खान नाही. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीला जात नाही, सरळ घरी जाता. का? पार्टीचं बिल तुम्हाला द्यावं लागेल म्हणून. बिल परवडेल पण नंतरचं डिस्कशन परवडत नाही. वा. म्हणून गप घरी येतो. आक्षेप आहे माझा याच्यावरती. आक्षेप आहे माझा. अरे काय प्रॉब्लेम आहे? पार्टी देतात ते त्यांनी पार्टी दिली होती. पार्टी दिली होती त्यांनी. अरे हो पार्टी दिली होती पण तू काय इतका चिडतोस राजा? कारण त्यांनी पार्टी दिली आणि बिल नाही दिलं. तुम्ही पार्टीला जात नाही. तुला काय वाटतं काय असं उत्तर? तुम्ही पार्सल घेऊन जात जा ना. बरं सर, मला आता परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. खरं तर केदार सरांची तुमची मैत्री, अंकुश या त्रिकुटाची मैत्री या विषयी आपण मागच्याही एका भागामध्ये बोललेलो होतो. पण या तीनही माणसांचं, अर्थातच आमचा सगळ्यांचंच, एका माणसाशी एक वेगळं नातं होतं, ते म्हणजे शाहीर साबळे. आणि ते आपल्याला नुकतेच सोडून गेले. खरं तर कलाकार कधीच जात नसतात, ते आपल्यामध्येच असतात, कारण त्यांची कलाकृतीच इतकी मोठी असते की ती आयुष्यभर आमच्या सोबत राहते. तर शाहिरांच्या आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल? शाहिरांबद्दल म्हणाल तर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगेन मी. त्यांच्याकडे एक शिकलो म्हणजे आम्ही लोकधाराचे शो जिथे कुठे असायचे तेव्हा बस जी जायची लोकधाराची त्या स्टेजच्या इथे, तर ते स्वतः उठून पहिले पडदे बांधायला घ्यायचे. आम्हाला वाटायचं अरे बाबा एवढे स्वतः काम करतात. तिथून आम्हाला ॲक्च्युअल सवय लागली की रंगमंच काय, किंवा हा प्रयोग हा आपला आहे, हा कोणाकडे तर आपण जातोय नुसतं शो करतो आणि 4 पैसे मिळवतोय, तसं नाही आहे. तर ते शाहिरांकडनं फार शिकायला मिळालं, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे रंगमंच खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांनी वापरायला दिला लोकधाराचा. आम्ही लोकनृत्य करत होतो पण काही त्यांची प्रहसनं होती. बापाचा बाप घ्या किंवा भारूड गणगवळण बतावणी. काही लोकांकडे पाहून वाटतं की आपल्याला कधी असं काय करायला मिळेल. त्या राजा मयेकर आणि बाबांचे जे जुने भारूड किंवा प्रहसनं काय जे ते आम्हाला नेहमी वाटतं की आपण कधी करूया. मग एक दिवस आम्ही केदारने डेअरिंग केलं की बाबा आम्ही करू का ह्या पुढच्या शोमध्ये भारूड करू का किंवा गणगवळण बतावणी करू का. तर त्या माणसाने एका क्षणात म्हणजे हा करा. एकतर त्यांचा रंगमंच ऑडियन्स फुल भरलेला असायचा. ह्या मुलाने कुठे चूक बी केली तर काय असं ते नव्हतंच त्याच्याकडे. पण आम्ही सांगतो पहिला शो आम्ही करताना ते विंगेत अशी खुर्ची टाकून बसवते. आमचं आटपलं, टाळ्या बिळ्या आल्यानंतर आतमध्ये येऊन की बस आणि काय पाहिजे, मस्त करताय तुम्ही. तर नाही पॉझिटिव्ह नोट प्रचंड महत्त्वाची त्यांची. तर आज आम्हाला ते बरं वाटतं की त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. शाहीर साबळे या व्यक्तीबद्दल दुनिया सांगेल, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी आजोबा शाहीर साबळे कसे होते याच्याबद्दल बोलेन. मी ना 2 दिवसाचा होतो तेव्हापासून शाहिरांच्या घरात वाढलो. मी 24 वर्षाचा होईपर्यंत मी बाबांना बघून सगळ्या गोष्टी शिकत गेलो. बाबा माझ्यासाठी काय होते माहिती आहे का,
आम्ही एक सिरियल केली आहे एकत्र आणि जी महाराष्ट्राला आवडलेली आहे, गंगाधर टिपरे नावाची. त्यातलं आबा आणि शिर्याचं जे नातं होतं ना, ते एक्झॅक्टली माझं आणि बाबांचं नातं होतं. बाबांना या क्षेत्रात आम्ही कोणीच यावं असं वाटायचं नाही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ना खूप उपास तापास आणि सगळ्या गोष्टी भोगल्या आहेत मी, आता माझी जर तेवढी ऐपत आहे तर शिका, वेगळ्या क्षेत्रात जा. पण 100% सगळेच या क्षेत्रात आले, आम्ही एकटा नाही आलो, सगळेच घराण्यातले. पण त्यांना कौतुक नसायचं असं मला वाटायचं नेहमी. आम्ही एकदा एकांकिका स्पर्धेत पारितोषिक मिळवलं. 3 ते 4 वाजले असतील रात्रीचे, आणि मी दरवाजा माझ्या आजीने उघडला आणि मी बघितलं तर बाबा झोपलेले होते. बाबा ज्या कॉटवर झोपायचे त्याच्याबरोबर खाली मी झोपायचो. म्हणजे बरेच वर्ष जोपर्यंत मी त्या घरात राहत होतो तिथेच माझं होतं झोपणं. तर मी काय करायचो, बाबा पहाटे उठायचे 5:30-6ला, तर मी त्या रात्री ती अशी ट्रॉफी ठेवली होती ना की उठल्यानंतर बाबांची नजर त्या ट्रॉफीकडे पहिली जाईल, वा. की जेणेकरून ना बाबांना आपलं कौतुक वाटेल. तर मी झोपलो, एक 4 वाजता वगैरे झोपलो असेल. 10 वाजता सातारी भाषेत शिवी दिली बाबांनी आणि लाथ मारली अशी, आणि उठ, किती वाजता, किती वाजले, किती वेळ झोपायचं आहे, असं केलं. तर म्हटलं, परत मी उसना अवसान आणून, बाबा काल एकांकिका स्पर्धेत आम्हाला ट्रॉफी मिळाली ती. तर माझ्याकडे असं बघितलं आणि म्हणाले की हे भिकेचे धंदे बंद करा, आता जरा पोटं पाण्याचं बघा. तर मला त्या दिवशी ना प्रचंड राग आला होता. म्हणजे मी ना आमच्या घरामध्ये बाबांच्या हॉलमध्ये जेवढ्या म्हणून आमच्या एकांकिका स्पर्धेच्या ट्रॉफ्या होत्या त्या सगळ्या उतरवल्या, 3-4 पोत्यात भरल्या आणि माळ्यावर टाकून दिल्या, आणि मी निघून गेलो घराच्या बाहेर. बरं, निघून गेलो तर कुठे गेलो, तर भरतकडे जाऊ शकतो किंवा अंकुशकडे जाऊ शकतो. दिवस काढला, त्या रागात होतो मी. आणि मी रात्री जेव्हा 9:30-10ला घरी आलो तर बघितलं तर सगळ्या ट्रॉफ्या परत पुसून व्यवस्थित लावलेल्या होत्या. तर मी माझ्या आजीला विचारलं, कोणी केलं? ते म्हणाले, बाबांनी. वा. तर ना मला आत्ता असं वाटतं की आमच्या डोक्यामध्ये कुठल्याच प्रकारची हवा जाऊ नये, आम्ही त्या गोष्टीमध्येच रममाण होऊ नये आणि आमच्या ध्येयापासून दूर जाऊ नये, एवढा एकच विचार आमच्या बाबांचा आमच्या बाबतीत असेल. आणि माझं आडनाव साबळे आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. खरं तर. त्याच्याबद्दल पण माझा एक वेगळा आरोप आहे. आंधळ ते आपण जेव्हा केलं, आम्ही जेव्हा दोघांनी काम केलं तेव्हा 25 प्रयोगांसाठी त्या हर्बेरियमतर्फे गेलो होतो. जेव्हा जेव्हा इंटरव्हलला प्रयोग संपल्यानंतर लोक भेटायला यायची तर साबळेंचा नातू म्हणून ह्याला भेटायचे. या आडनावाबद्दल मला विलक्षण फार काय म्हणतात त्याला कुतूहल आणि असं वाटायचं. पण आज बरं वाटतं की आज जेव्हा माझी ओळख निर्माण झाली आहे तेव्हा मला सांगावं लागतं की शाहीर साबळे पण माझे आजोबा आहेत. वा 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 वा. आणि आंधळ दळताईच्या निमित्तानं मला खरंच बाबांना भेटता आलं. एकदा जोरदार टाळ्या या मंचतर्फे आपण वाजूयात शाहीर साबळे यांच्यासाठी. जय जय महाराष्ट्र माझा. तर भरत सर आमच्याकडे आले आणि त्यानिमित्तानं खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. पण भरत सरांना नाटकाच्या प्रयोगानिमित्त इथून जायचं असल्या कारणानं आत्तापुरती सर तुम्हाला रजा देणार, पण प्रॉमिस करा तुम्ही परत येणार आमच्याकडे. नक्की येणार आहे, पुढच्या एपिसोडला नक्की येणार आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू सो मच सर. परत या, मी तुमची वाट बघतो. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.